खेलदरी शिवारात बिबट्या विहिरीत पडला. वन विभागाच्या तत्परतेने जिवंत बचाव. चांदवड तालुक्यातील खेलदरी शिवारात आज दुपारी एका थरारक घटनेची नोंद झाली आहे. वसंत शिवमन पारखे यांच्या जुन्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती स्थानिक प्रवीण गांगुडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. विहिरीत पाण्यात पडलेल्या बिबट्याचे दृश्य पाहून त्यांनी वन विभागाला याची माहिती दिली. वन विभागाला माहिती मिळताच उपवन संरक्षक उमेश वावरे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक वनरक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. नागरिकांच्या मदतीने व योग्य नियोजनाने पिंजऱ्याचा वापर करून बिबट्याला जिवंतपणे बाहेर काढण्यात आलाय. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बिबट्या डोंगर परिसरात भटकत असतो व यापूर्वीही शेळ्या, मेंढ्या आणि वासरांवर हल्ले केल्याचे सांगण्यात आले. या मोहिमेत वनपाल अजय शिंदे, वनरक्षक चंद्रकांत मार्गेपाड, सुनील खंदारे, वाल्मिक भरगळ, विजय टेकनार, वनमजूर वसंत देवरे, भारत वाघ, वाहन चालक अशोक शिंदे तसेच निफाड येथील रेस्क्यू टीमचे अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बचाव कार्य यशस्वी झाल्यानंतर बिबट्याला पुढील तपासणीसाठी चांदवड येथील वन विभाग कार्यालयात नेण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेविषयी अधिक माहिती दिली आहे. वन विभागाच्या तात्काळ कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला असून नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल वन विभागाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. चांदवड तालुक्यातील मौजे खेलदरी येथील विहिरीत मालकी क्षेत्रातील विहिरीत एक बिबट वन्य प्राणी पडल्याची माहिती मिळताच तात्काळ रेंज स्टाफ समवेत घटनास्थळी जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव पथक निफाड यांना तात्काळ घटनास्थळी बोलवून त्यांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या मदतीने सदर बिबट्यास विहिरीबाहेर काढून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून सदर बिबट मादी सदृढ असल्याची खात्री पटल्यावर नैसर्गिक अधिवासात सोडले. काय नाव आपलं? चंद्रकांत रामजी मार्गेपाड. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.